नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर रघुनाथ शंकर घाटे लिखित श्री रामरक्षा रहस्य श्री हनुमान उपासनेसहित या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे इंद्रायणी साहित्य पुणे. आजचा आपला भाग चाललेला आहे 9वा. मुखम सौमित्र वत्सलः. सौमित्र म्हणजे लक्ष्मण, आपला धाकटा भाऊ लक्ष्मण. याच्यावर आपल्या अपत्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या श्रीरामांनी माझ्या मुखाचं म्हणजेच माझ्या तोंडाचं रक्षण करावं. विश्वामित्र प्रियश्रुती या प्रार्थनेत विश्वामित्र गुरुस्थानी आणि श्रीराम आदर्श शिष्य कसा असावा हे दाखवलेलं आहे. पूर्वी विश्वामित्रांसमवेत मखरक्षणाच्या वेळी श्रीरामांच्या बरोबर लक्ष्मण देखील होता. त्यावेळी विश्वामित्र ऋषींच्या मुखातून ज्ञानोपदेशाचं श्रवण लक्ष्मणालाही घडलेलं होतंच. त्यावेळी तीव्र मुमुक्षपद प्राप्त झालेल्या लक्ष्मणाने पुढील वनवास प्रसंगी श्रीराम पंचवटी आश्रमात एकांतात असताना मोक्षप्राप्तीचा निश्चित मार्ग कोणता असं नम्रतापूर्वक शिष्यभावाने विचारलं होतं. त्यावेळी श्रीरामांनीही सद्गुरुभावाने या मार्गाचा म्हणजे तत्त्वज्ञानाचा उत्कृष्ट उपदेश लक्ष्मणाला केलेला आहे. कितीही वेळा तोच तो प्रश्न, एकच एक विषय पुन्हा पुन्हा विचारला, शंका विचारल्या, तरीही श्रीराम प्रभू न रागवता शांतपणे वत्सलतेने आणि गोड शब्दात सांगून त्याचं समाधान करीत असत. याहीपेक्षा लक्ष्मणाच्या मुखाशी रामप्रभूंच्या वत्सलतेचा एक आगळा संबंध आहे. श्रीरामांच्या समवेत वनवासात असताना लक्ष्मणाने 12 वर्ष अन्नग्रहण केलं नाही आहे. लक्षात घ्या ही गोष्ट. 12 वर्ष रामप्रभू आणि सीतामाई यांची जागृतीने त्यांनी सेवा करण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी झोपही घेतलेली नाही आहे. ब्रह्मचर्य व्रताचं निष्ठेने पालन केलेलं आहे. अशा अद्वितीय महान व्रतधारी लक्ष्मणाकडून रावणपुत्र मेघनाद म्हणजे साक्षात इंद्रालाही जिंकणारा इंद्रजित याचा वध होणं शक्य होतं. फक्त आणि फक्त लक्ष्मणाकडूनच हे कठोर त्रिविध तप आचरलं गेलं आहे आणि त्यामुळेच इतर कोणाकडूनही अवध्य अशा इंद्रजिताचा वध लक्ष्मणच करू शकलेला आहे. लक्ष्मणाने आपल्या मुखावर रसनेवर जबरदस्त ताबा ठेवलेला होता आणि म्हणूनच रामचंद्रांच्या अंतःकरणात लक्ष्मणाबद्दल नितांत प्रेम, नितांत वत्सलता निर्माण झालेली होती. प्रभू रामचंद्र सौमित्र वत्सल झाले होते. तशीच कृपा प्रभू रामचंद्र माझ्यावरही करोत. माझं मुख, माझी रसना माझ्या ताब्यात राहण्यासाठीच मुखम सौमित्र वत्सलः अशी प्रार्थना करायची आहे. म्हणजेच प्रभू रामचंद्र माझ्यावर देखील वत्सलतेचा वर्षाव करतील. जिव्हा विद्यानिधी पातू. ज्ञानाचा साठा असलेला असा राम माझ्या जिव्हेचं म्हणजे माझ्या जिव्हेचं रक्षण करोत. रामाला विश्वामित्रांच्याकडून ज्ञान प्राप्त झालं आहे. ज्ञानाचं अधिष्ठान अशा माझ्या जिव्हेचं राम रक्षण करो. वेदांचं संरक्षण हे अवताराचं प्रमुख कार्य. अचूक शुद्ध उच्चारणासाठी जिव्हा निर्दोष असणं आवश्यक असते. विद्येचा जणू सागरच असा राम माझी वाणी निर्दोष होण्यासाठी माझ्या जिभेचं रक्षण करो. जिव्हा विद्यानिधी पातू. षटचक्र जागृती आणि योगमार्गात प्रगती यासाठी मुख आणि जिव्हा यांचं रक्षण कसं आवश्यक आहे याचं विवेचन करीत असताना मुख आणि जिव्हा यांचा परस्पर संबंध कसा दृढ आहे हे सहजपणे लक्षात येतं. मुखातच जिव्हेचं स्थान आहे. उच्चार स्पष्ट आणि शुद्ध होण्यासाठी मुखाबरोबरच जिव्हा देखील सुस्थितीत आणि आरोग्यपूर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मन देखील शुद्ध आणि पवित्रच असलं पाहिजे. तोंडाने, जिभेने वाईट अश्लील शब्द उच्चारले जाऊ नयेत. दुसऱ्यांच्याबद्दल चांगलेच बोलण्याची इच्छा व्हावी. वेदपठण, स्तुतिमंत्र, सूक्त, रामजप, नामजप अशी पवित्र पठणच करण्याची बुद्धी व्हावी आणि त्यासाठीच जिव्हा सक्षम असावी आणि म्हणूनच जिव्हा विद्यानिधी पातू अशी प्रार्थना करायची आहे. सर्व विद्येचा, ज्ञानाचा साक्षात निधी म्हणजे साठा, खजिना किंवा ज्ञानाचा सागरच असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनीच माझ्या जिभेचं रक्षण करावं.
श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त कवचाच्या 4थ्या श्लोकातसुद्धा असंच वर्णन आहे. ज्यांची वाणी, ज्यांची रसना, ज्यांची जिव्हा जणू प्रत्यक्ष वेदच आहेत, अशा श्री दत्त प्रभूंनी माझ्या जिभेचं रक्षण करावं. प्रभू रामचंद्रांनी जिभेचं रक्षण करावं असा एक मंत्रोल्लेख असताना श्री दत्तप्रभूंचा उल्लेख करण्याचं कारणच असं आहे की स्वतः दत्तप्रभूंनी आद्य शंकराचार्यांच्या स्वप्नसृष्टीत जाऊन जे दत्त सहस्त्रनाम सांगितलेलं आहे, त्या सहस्त्रनामामध्ये देखील रामाचिंतो रामगुरु रात्मा रामदैवतः श्रीरामशिष्यो रामज्ञो रामैकाक्षर तत्परः श्रीराममंत्रविख्यातो राममंत्राब्धी परागः रामभक्तो रामसखा रामवानरामर्षणः असा उल्लेख आलेला आहे. पुढे 11व्या श्लोकात तर रामो रामो रघुपतीही असं म्हटलेलं आहे. म्हणजेच दत्तप्रभू हे प्रत्यक्ष रामच आहेत आणि म्हणून ते वेदवाक्य आहे. अशा सर्वव्यापी रामाने माझ्या जिव्हेचं रक्षण करावं. तसंच ते विद्यानिधी पण आहेत, म्हणून जिव्हा विद्यानिधी पाहतो अशी प्रार्थना करायची. वेदांते ही पढविता आदी गुरु तू असा श्रीरामांचा उल्लेख, परमेश्वराचाच उल्लेख श्री ज्ञानेश्वर माऊलींनीही केलेला आहे. खऱ्या अर्थाने विद्यानिधी एक परमेश्वरच असल्यामुळे, शिवाय स्वतः शंकरांनी बुध कौशिक ऋषींच्याकडून रामरक्षेच्या माध्यमातून निश्चितपणे सांगितल्यामुळेच जिभेचं रक्षण करण्याची प्रार्थना श्रीरामांनाच करणं संयुक्तिक आहे. षटचक्र, जागृती आणि योगमार्गात प्रगती होण्यासाठी, तसंच अध्यात्म मार्गात उच्चतम प्रगती होण्यासाठी ध्यानधारणेबरोबरच वेद, उपनिषद, पुराण, सप्तशती, गुरुचरित्र आदी ग्रंथांचं वाचन, पठण हे करावंच लागतं. त्यासाठी देखील मुख, जिव्हा चांगल्या प्रकारे कार्यक्षम असणं आवश्यकच आहे. अशा प्रकारे दृश्यो, श्रुती, घ्राणम, मुखम आणि जिव्हाम यांच्या सहकार्याने आज्ञाचक्र आणि विशुद्धीचक्र जागृत होण्यास प्रभू रामचंद्रांची कृपा व्हावी अशी प्रार्थना करायची. विशुद्धीचक्र कंठ स्थानात आहे. कंठ म्हणजे गळा. हे चक्र 16 पाकळ्यांचं, अर्थात पाकळ्या म्हणजे दलाचं आहे. 16 दलांवर 16 मातृका अनुक्रमे अ, आ पासून अहा पर्यंत कल्पना केलेली आहेत. कारण त्यानुसार 16 देवता अधिष्ठित आहेत. ह्या चक्राचा वर्ण धूम्र आहे, त्यामुळे दल देखील धूम्रवर्णाचीच आहेत. 16 दलांवरील 16 देवतांची नावं अशी आहेत: अमृता, आकर्षिणी, इंद्राणी, ईशानी, उमा, ऊर्ध्वकेशी, रुद्धिद्दा, रुक्कारा, लुक्कारा, एकपदा, ऐश्वर्यात्मिका, ओंकारी, औषधी, अंबिका, अक्षरा. या 16 देवतांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून 16 मातृका असल्याचं लक्षात येईल. या मातृका म्हणजेच वाचा, वाणी आणि बोलणे ह्या क्रियेच्या अधिष्ठात्री आहेत. या चक्राच्या म्हणजेच पद्माच्या मध्यभागी पूर्णचंद्राकार प्रमाणे गोलाकार आकाशमंडल आहे. या पद्मांचं अधिपती सदाशिव हे आहेत. या पद्माचे जे नेहमी ध्यान करतात ते कवी, महाज्ञानी, शांतचित्तच होतात. आणि या कंठातच स्वरयंत्र आहे. कंठम भरतवंदितः, भरताने वंदन केलेला राम, भरताकडून पूजिला जाणारा राम माझ्या कंठाचं रक्षण करो. भरत म्हणजे जो यज्ञ करतो तो. यज्ञ हा शुद्ध पवित्र मंत्रोच्चारणानेच केला जातो. हे पवित्र मंत्र कंठस्थ केले जातात. ज्याला यज्ञप्रिय आहे असा देव ज्या पवित्र कंठातून मंत्रोच्चार करतो असा देव म्हणजे राम माझ्या कंठाचं रक्षण करो. जिव्हा विद्यानिधी पातु कंठम भरतवंदितः. हे 2 श्लोक असे निर्देशित करतात की यज्ञामुळे मनुष्य उपासना मार्गात शिरतो आणि त्या मार्गात स्थिर होऊन हिरण्यगर्भ म्हणजे गायत्री मंत्रातील भर्ग आणि ईश्वर यांच्यापर्यंत पोचून मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो.
कंठम भरतवंदित. भरताचं रामावर नितांत प्रेम होतं. आपल्या मातेने हट्टाने रामाला वनवासात पाठवलं हे समजल्यानंतर भरत अत्यंत क्रोधायमान झालेला आहे आणि अत्यंत कठोर शब्दात त्याने कैकेयीची निर्भत्सनाही केली आहे. अध्यात्म रामायणात भर्तुघातिनी दुष्टे त्वं कुंभिपाकं गमिष्यसी असे कठोर शब्द भरताच्या तोंडी घातलेले आहेत. हे पतिघात करणाऱ्या दुष्टे, तू कुंभिपाक नावाच्या रौरव नरकात पडशील. किंवा गीत रामायणात देखील एक आहे, श्रीरामा ते वल्कले देता का नच जळले हात, तुला पाहता तुषार्थ होते त्या खड्गाची धार. असे शब्द हेच सांगतात की स्वतःच्या मातेला असे कठोर वाक्ताडन करणाऱ्या भरताचं स्वरयंत्र पूर्णपणे बिघडलेलं होतं. क्रोध जेव्हा अनावर होतो ना, तेव्हा मनुष्य बेलगाम शब्दोच्चार करायला लागतो. समोरची व्यक्ती कोण आहे याचं देखील त्याला भान राहत नाही आणि तोंडातून नको ते शब्द बाहेर पडतात. आणि भरताचं अगदी असंच झालेलं आहे. त्याचे बिघडलेलं स्वरयंत्र पूर्ववत दुरुस्त करून व्यवस्थित ठेवण्याचं काम फक्त प्रभू रामचंद्रच करू शकत असल्यामुळे वनामध्ये भरत जेव्हा रामरायाला भेटायला गेला ना, त्यावेळी रामरायांनी भरताच्या गळ्यात पडून त्याला मिठी मारली आहे. लग गले लगाना असा हिंदीमध्ये वाक्प्रचार पण आहे ना. त्याचा अर्थ हाच आहे की गळ्यात पडल्यामुळे आपलेपणा, प्रेम निर्माण होतं, अंतःकरण शांत होतं. तोच प्रकार प्रभू रामचंद्रांनी भरताच्या गळ्याला मिठी मारून केला आहे. स्वतः रामप्रभू महान योगी असल्यामुळे भरताचे विशुद्ध चक्र जागृत करण्याची महान यौगिक प्रक्रिया त्यांनी केली आहे आणि त्यामुळेच भरत पूर्णपणे शांत झाला आहे. रामरक्षेचा पाठ करणारा साधक प्रभू रामचंद्रांची मनोभावे प्रार्थना करीत असतो. माझ्या मुखातून दुसऱ्या कुणालाही दुःख होईल असे कठोर शब्द माझ्या कंठातील स्वरयंत्रातून बाहेर पडतील असा क्रोध माझ्यात निर्माण होऊ देऊ नका. भरताला मिठी मारून जी यौगिक प्रक्रिया आपण केली आहे त्याचप्रमाणे केवळ कृपादृष्टीने माझं विशुद्ध चक्र जागृत करा, शुद्ध करा. माझं स्वरयंत्र कधीच बिघडू नये यासाठी माझ्या कंठाचं रक्षण व्हावं, यासाठीच कंठम भरतवंदित अशी प्रार्थना करायची आहे. मला वाटतं आत्तापर्यंतच्या विवेचनावरून असं आपल्या ध्यानात आलंच असेल की आज्ञाचक्र, विशुद्धीचक्र आणि सहस्त्रार चक्र ह्या चक्रांच्या जागृतीसाठी दृशौ, घ्राणम, मुखम आणि जिव्हाम या अवयवांची साथ नक्कीच आवश्यक आहे. आणि ही इंद्रिय व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी, त्यांचं रक्षण होण्यासाठी परमेश्वरी कृपेची, प्रभू रामचंद्रांच्या कृपेची आवश्यकता आहेच आहे. आणि त्यासाठीच निष्काम भक्ती केली पाहिजे. इथेच आपण आपला हा भाग संपवणार आहोत. श्रीराम जय राम, जय जय राम. उद्या आपण ऐकणार आहोत स्कंदो दिव्यायुध पातु भुजो भग्नेश कार्मुकः.